नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाचे पडसाद हे या सरकारवर किती पद्धतीने किती वेगवेगळ्या पद्धतीने पडतायत हे सध्या आपण बघतोय. म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, त्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. या भाजपची जिथे जिथं ज्या राज्यांमध्ये सत्ता आहे त्या राज्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर आता तरुणाईशी संवाद करण्याचे वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे फंडे हे सरकार आता करत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युवांबरोबर संवाद साधलेला आहे. राहुल गांधींची जी काही पुण्यामधली सभा झाली त्यातून पुन्हा भाजपने एक धास्ती घेतलेली आहे. याचबरोबर तुम्ही बघितलं असेल तर भाजपची जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे ती राष्ट्रीय कार्यकारिणी तयार करण्यात आली. त्याच्यामध्ये विनोद तावडे असतील, स्मृती इराणी असतील, अशा तरुण नेतृत्वांना देखील त्याच्यामध्ये संधी मिळाली आहे. काही अनुभवी लोक त्याच्यामध्ये घेण्यात आली आहेत. म्हणजे अनुभवी आणि तरुण असा एक बॅलन्स त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. महिलांना सुद्धा चांगल्या पद्धतीने प्राधान्य त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. हे सगळ्या पद्धतीने जेवढ्या पातळींवर शक्य आहे त्या पातळींवर सध्या भाजप सरकार, मोदी सरकार हे काम करत आहे. कारण जंतर मंतरच्या आंदोलनानंतर जो काही एक सेटबॅक या सरकारला बसलेला आहे आणि तरुण आपल्यापासून दूर जातोय, युवा आपल्यापासून तुटतोय, याची जेव्हापासून जाणीव या सरकारला झालेली आहे तेव्हापासून आता सरकार वेगवेगळ्या पातळींवर वेगवेगळे प्रयोग करत आहे. आता याच भाजपची जी संसदीय समिती आहे, जी अत्यंत ताकदवर समिती भाजपची ही म्हणून गणली जाते, ओळखली जाते. म्हणजे त्यांची निवडणूक प्रक्रियेची एक समिती आहे. म्हणजे जी निवडणुका आल्यानंतर त्या बाबतीमध्ये ध्येय, धोरणं, रणनीती अशा ज्या काही सगळ्या ठरवत असते ती निवडणूक प्रक्रिया समिती आहे. ही कार्यकारिणी समिती आहे राष्ट्रीय. आणि त्याचबरोबर ही संसदीय समिती आहे. ही संसदीय समिती अत्यंत ताकदवर समिती मानली जाते आणि या समितीवर आता महाराष्ट्रातनं एक मोठं नाव या समितीमध्ये जाईल याची चर्चा सुरू झालेली आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की मी तर या गोष्टीकडे अशा अर्थाने बघतो की अखेर मोदी आणि शहा यांना मराठी माणसाची ताकद काय आहे ही कळलेली आहे, कळून चुकलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे निर्णय आगामी काळात होतील अशी शक्यता दाट आहे. नेमकं मी काय म्हणतोय, मला या संसदीय समितीबद्दल काय सांगायचं आहे आणि या संसदीय समितीमध्ये महाराष्ट्रातनं कोणतं नाव जातं आहे, कुठला तो बडी व्यक्ती जाती आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राची ताकद वाढणार आहे का, त्या व्यक्तीची ताकद वाढणार आहे का, हे सगळं आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाका. तर मित्रहो, जसं मी म्हटलं तसं या आंदोलनाचे पडसाद या सरकारवर उमटलेले आहेत. आता या सरकारमध्ये कार्यकारिणी तर फॉर्म झालेली आहे, राष्ट्रीय कार्यकारिणी. या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे सगळ्यात मोठा अजेंडा काय देण्यात आलेला आहे तर देशातल्या तरुणाईला कनेक्ट करण्यासाठी, देशातल्या तरुणाईशी संवाद करण्यासाठी आणि देशातल्या तरुणाईला आपल्या भाजपबरोबर, आपल्या NDA बरोबर जोडून घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळींवर, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम हे तुम्ही आखाड डिझाईन करा, ते राबवा, जेणेकरून यूथ आपल्या भाजप सरकारबरोबर जोडला जाईल. आणि याची सगळी जबाबदारी जी आहे ती सुद्धा कोणाकडे दिलेली आहे तर विनोद तावडे, जे महाराष्ट्रातनं येतात, जे मराठी माणूस आहेत, या विनोद तावडेंकडे याची सगळी जबाबदारी आहे. त्यांच्याबरोबर स्मृती इराणी या देखील ज्या महिला नेत्या आहेत भाजपच्या त्या देखील त्याच्यामध्ये आहेत आणि आणखीन काही 1-3-4 नावं आहेत. परंतु अशा पद्धतीची कामगिरी या कार्यकारिणीमध्ये या 4 ते 5 मंडळींवर देण्यात आलेली आहे, जेणेकरून तरुणाईशी कनेक्ट करता येईल. विषय तो नाही आहे. विषय याच्याहीपेक्षा वेगळा, याच्याहीपेक्षा ताकदवर विषय म्हणजे काय तर संसदीय समितीमध्ये आता महाराष्ट्रातनं एक नाव किंवा महाराष्ट्रातला एक बडा नेता या संसदीय समितीमध्ये जाईल याची चर्चा सुरू झाली आहे. मुळामध्ये संसदीय समिती म्हणजे काय तर भाजपची संसदीय समिती म्हणजे जे सर्वोच्च निर्णय घेतले जातात,
म्हणजे भाजपमध्ये देश पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर जे जे म्हणून काही निर्णय केले जातात, हे निर्णय याआधी संसदीय समितीमध्ये ते येतात. संसदीय समितीवर मध्ये याच्यावर खल होतो, बराच खल होतो. मग त्याच्यातनं एक रणनीती तयार होते, एक भूमिका तयार होते, एक धोरण बनवलं जातं. मग ते मोदी मान्य करतात आणि मग ते धोरण राबवलं जातं. अशा पद्धतीच्या निर्णय प्रक्रियेची जी समिती म्हणून भाजपची समिती ओळखली जाते, ती संसदीय समिती आहे. या संसदीय समितीमध्ये आत्ता मोदी शाह तर आहेत, राजनाथ सिंग आहेत आणि असे एकूण 12 सदस्य या संसदीय समितीमध्ये आहेत. या संसदीय समितीमध्ये नितीन गडकरीसुद्धा होते, पण कालांतराने त्याच्यानंतर त्यांना या समितीतनं बाहेर काढण्यात आलं. एवढंच कशाला, अगदी 2006मध्ये जर आपण गेलो, 2006मध्ये स्वतः नरेंद्र मोदी हे सुद्धा या भाजपच्या संसदीय समितीमध्ये होते, पण त्यांना देखील या संसदीय समितीतनं बाहेर काढण्यात आलं होतं जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. बाहेर का काढण्यात आलं होतं, तर भाजपमध्ये साधारणतः या समितीला घेऊन अशी एक धारणा आहे की या समितीमध्ये ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, भाजपचा मुख्यमंत्री आहे, तो मुख्यमंत्री या संसदीय समितीमध्ये असावा की नसावा या बाबतीमध्ये अजून बरेच खल आहेत, जे यापूर्वी होते, जे आजही आहेत. परंतु आता मात्र काही दृष्टीनं एकमत होताना दिसतंय. याच्यामध्ये संघसुद्धा आता अत्यंत म्हणजे स्पष्टपणाने या गोष्टीच्या मागे उभा राहिलेला आहे की महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संसदीय समितीमध्ये स्थान देण्यात यावं आणि यासाठी संघाने देखील याला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे आता मी जे म्हटलं की महाराष्ट्रातनं एक ताकदवर नाव ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मी ताकदवर नाव का म्हटलं, एक तर ते मुख्यमंत्री आहेत, दुसरं आज भाजपचे सगळ्यात ताकदवान नेता महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं प्रशासनावर पकड मजबूत आहे, यांची राजकारणावरची पकड मजबूत आहे, यांची महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये जे काही आपले पदाधिकारी आहेत, नेते आहेत, यांच्यावरची पकड मजबूत आहे. आणि एक मुख्यमंत्री म्हणून जी काही एक महाराष्ट्रावरच्या जे मंत्री काम करत आहेत त्या मंत्र्यांवर देखील एक करडी नजर जी असावी लागते, मंत्र्यांवर सुद्धा जी एक प्रकारची पकड असावी लागते, ही देखील त्यांची अत्यंत मजबूत आहे. आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेंची, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट असे एक मित्रपक्ष मिळून एक महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्ता सुरू आहे. दोन मित्रपक्षांना सोबत घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना सांभाळत जी एक कसरत करावी लागते राज्य हाकण्याची, ती सध्या देवेंद्र फडणवीस अत्यंत उत्तमरित्या करताना देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. तुम्हाला कदाचित असं वाटेलही की अरे तुम्ही देवेंद्र फडणवीसांची स्तुती वगैरे करताय. स्तुती वगैरे मी असं त्या पद्धतीने करत नाही आहे, पण ज्या फॅक्ट आहेत त्या फॅक्ट तर आपल्याला मांडायला लागतील. हे बघा, आपण कोणत्या आपण एक तर मुळामध्ये विचारधारा ही माध्यमांमध्ये येत नाही, त्यामुळे विचारधारेत या दृष्टीनं जिथे जोडायचं आहे तिथं जोडण्याचं काम आपण करायचं आहे. पण जिथे जी गोष्ट खरी आहे, जी गोष्ट सत्य आहे, ज्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, ती गोष्ट आपल्याला मांडायची सुद्धा असते. आज फडणवीस म्हणजे मी तर म्हणेन की विलासराव देशमुखांनंतर ज्याला जो खऱ्या अर्थाने एक राजकारण म्हणून 24 तास प्युअर राजकारण जे करतो, म्हणजे शरद पवार हे महाराष्ट्रातले चाणक्य म्हणून ओळखले जातात, परंतु त्याचप्रमाणे त्याच्यानंतर नंबर लागतो तो विलासराव देशमुखांचा. विलासराव देशमुख यांना राजकारण काय आहे, त्यांनी राजकारण खेळलेलं आहे, त्यांनी राजकारण केलेलं आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण ज्यांना कळतं असे खूप कमी नेते महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये एक देवेंद्र फडणवीस नाव आहे. देवेंद्र फडणवीस हे आता नाव म्हणजे त्यांना सुद्धा शरद पवारांनंतर आता चाणक्य म्हणून जर संबोधलं जातं तर ते देवेंद्र फडणवीसांना संबोधलं जातं. एकतर अभ्यासू नेता आहे, महाराष्ट्राची ओळख असणारा नेता आहे, महाराष्ट्रातल्या प्रश्नांची उत्तम जाण असणारा नेता आहे, म्हणून मी त्यांना जे काही म्हटलं की तो एक ताकदवर नेता आहे. हे जे देवेंद्र फडणवीस आहेत, या देवेंद्र फडणवीसांना आता या संसदीय समितीमध्ये स्थान देण्याची चर्चा ही सध्या जोर धरतीये.
आणि या निमित्तानेच आपण बघितलं तर या निमित्ताने महाराष्ट्रामधले जेवढे विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षांचे नेते आहेत, मग शिवसेना ठाकरे गट असेल, तिथले आपले संजय राऊत असतील. संजय राऊत सातत्याने म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, देवेंद्र फडणवीस मंत्री होणार, ते आता महाराष्ट्रातनं जाणार, दिल्लीमध्ये जाणार. मग वडेट्टीवार काँग्रेसचे म्हणत आहेत की ते कदाचित पंतप्रधान होतील, त्यांनी 29च्या आतमध्येच पंतप्रधान व्हावं, कारण 29 नंतर काही भाजपला संधी मिळणार नाही सत्तेमध्ये येण्याची, पण देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं. अशा सगळ्या पद्धतीच्या कमेंट्स या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडनं आपल्याला ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे सातत्याने अशी एक वातावरण तयार झालं आहे महाराष्ट्रामध्ये की खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता दिल्लीमध्ये जात आहेत का, ते मंत्रीपद घेत आहेत का. मग कोणी म्हटलं शिक्षण मंत्री ते होतील, कोणी म्हणत आहे ते अर्थ खात्याचे मंत्री होतील, केंद्रीय अर्थमंत्री होतील निर्मला सीतारामनच्या जागी. पण देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या चर्चांना एक फुलस्टॉप दिलेला होता. ते जेव्हा आता नुकतेच दिल्लीमध्ये जाऊन आले, पंतप्रधानांना ते भेटले, त्यानंतर त्यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि जेव्हा आले तेव्हा माध्यमांच्या समोर बोलताना त्यांनी ठामपणाने सांगितलं, मी कुठेही जात नाही, मी महाराष्ट्रातच आहे आणि 2029 पर्यंत महाराष्ट्राची मोठी जबाबदारी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, आता मी जे काही सांगणार आहे संसदीय समितीमध्ये त्यांची काही वर्णी लागेल, ते जातील, पण यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रातलं सोडायचं आहे का, तर अजिबात नाही. ते दिल्लीमध्ये कुठलं मंत्री म्हणून जाणार आहेत का, तर अजिबात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी ही संसदीय समितीमध्ये लागतीये, याची चर्चा आत्ता जोर धरतीये. ती चर्चा इतक्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे की कोणत्याही क्षणी ही बातमी नक्की आपल्यासमोर येऊन आढळेल की देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या संसदीय समितीमध्ये स्थान मिळालेलं आहे. आता या संसदीय समितीमध्ये स्थान मिळणं हे महत्त्वाचं का आहे, हे तितकंच प्रतिष्ठेचं का आहे, हे तितकंच ताकदीचं का आहे, तर या समितीमध्ये जसं मी पहिल्यांदा म्हटलं, या समितीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय जे पक्षाच्या दृष्टीनं जे एक सत्ता म्हणून जी आपली आहे त्या दृष्टीनं आणि आपल्याबरोबरचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या दृष्टीनं जी काही ध्येय धोरणं ठरवायची असतात ती सगळी ध्येय धोरणं ठरवते ती ही संसदीय समिती. रणनीती आपल्या सरकारने कोणत्या दिशेनं राजकीय वाटचाल करायची याची भूमिकासुद्धा ठरवली जाते ती या संसदीय समितीमध्ये. एखाद्या राज्यामध्ये एखादी सत्ता आल्यानंतर त्या राज्याचा प्रमुख कोण बनेल, मुख्यमंत्री कोण बनेल, त्या राज्याचा कर्ता धर्ता कोण असेल हे देखील नाव निश्चित केलं जातं, ते सुद्धा या संसदीय समितीमधनं. म्हणजे या संसदीय समितीमध्ये जे सदस्य आहेत ते सदस्य हे सगळे राष्ट्रीय पातळीवर एक सगळ्यावर नजर ठेवून प्रत्येक गोष्टीचा किस काढून नेमकं कुणाकडे काय करायचं, कोणतं धोरण अवलंबायचं, रणनीती काय ठरवायची, कुणाला मुख्यमंत्री करायचं, हे सगळं या समितीमध्ये ठरवलं जातं. आणि या समितीमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागेल अशी चर्चा जोर धरतीये, ती अगदी अंतिम टप्प्यापर्यंत आलेली आहे. आता यानं महाराष्ट्राला काय मिळणार आहे, यानं मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये नेमकं काय होणार आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीय नेतृत्वाबरोबर एक थेट जवळीक, थेट कनेक्ट हा तयार होतो. म्हणजे काय की आत्ता जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातले काही प्रश्न असतात तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातात, मग ते अमित शहांची भेट घेतात, ते मोदींची भेट घेतात आणि मग आपले प्रश्न घेऊन ते इथं परत येतात. आता काय होणार आहे तर आता ते संसदीय समितीमध्ये असल्यामुळे संसदीय समितीच्या प्रत्येक बैठका असतील, त्यामुळे राष्ट्रीय जे नेते आहेत त्यातून मोदी आणि शहा हे जे महत्त्वाचे नेते आहेत यांच्याबरोबर सातत्याने त्यांचा संपर्क येणार आहे, ज्याचा फायदा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर सुद्धा काम करताना या सगळ्या थेट कनेक्टचा फायदा हा निश्चित महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्यांना करून घेता येणार आहे. जसं मी म्हटलं की केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भूमिका न राहता नुसते आत्ता ओळख देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री म्हणून आहेत, भाजपचे महाराष्ट्रातले एक सगळ्यात ताकदवर नेते म्हणून आहेत, पण आता ही तेवढीच ओळख राहणार नाही जर त्यांचं संसदीय समितीमध्ये नाव गेल्यानंतर. तर राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेमध्ये
सहभागी असलेला मुख्यमंत्री, त्यानंतर राष्ट्रीय नेता म्हणून देखील एक त्यांची ओळख ही त्या निमित्ताने तयार होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना प्रचंड महत्त्व आहे. आता हे महत्त्व इतकं देवेंद्र फडणवीसांना या संसदीय समितीमध्ये घ्यायला लागणं, त्यांना बोलवलं म्हणजे त्यांचा विचार होणं आणि आता ते अंतिम टप्प्यापर्यंत येणं, हे सगळं का घडलं आहे? तर मी ज्याला पुन्हा सुरुवातीला म्हटलं होतं की जंतर मंतरवरचं जे काही आंदोलन झालं, या आंदोलनानंतर भाजप हा एक असा पक्ष आहे की जेव्हा असे काही हर्डल्स, असे काही संकट भाजपसमोर उभे राहतात, तेव्हा भाजप वेगाने 10 पावलं पुढे जाऊन या सगळ्यावर रणनीती आखत असतं. आणि तशा पद्धतीने आता काम भाजपाने सुरू केलेलं आहे. मला येत नाही हे जेव्हा ही बातमी जेव्हा मी बघितली, बातमी मी सगळीकडनं ऐकतोय, वाचतोय, तेव्हा मला एक गोष्ट नक्की कळली की मोदी आणि शहा यांनासुद्धा मराठी माणसाची ताकद काय आहे ही ताकद कळली आहे. ही आज नाही, आजपर्यंत मराठी माणसाची ताकद ही या देशामध्ये अनेक वेळा कळली, पण दुर्दैवाने या देशामध्ये मराठी माणूस हा कधी पंतप्रधान झाला नाही. पण आता देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं काही आशा, मी लगेच असं म्हणत नाही की आपण लगेच असे काही तारे तोडायला जाऊ शकत नाही, कारण हा प्रवास खूप कठीण, खूप अडथळ्यांचा वगैरे असतो. पण संसदीय समितीमधली दखल हे म्हणजे थेट राष्ट्रीय पातळीवर काम करणं, हाच त्याचा अर्थ होतो. आणि तिथनं मग पंतप्रधानपदा म्हणजे शेवटी मोदी आणि शहा यांच्यानंतरचा वारसदार कोण, अशा पद्धतीने जेव्हा बघितलं जाईल, तेव्हा जी काही 2-3 नावं समोर असतील, त्यातलं एक महत्त्वाचं नाव, मोठं नाव, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं समोर येणार आहे. म्हणून या सगळ्या अर्थाने या गोष्टींना फार महत्त्व आहे. एका मराठी माणसाची ताकद काय आहे हे दिल्लीला याही पूर्वी कळलेलं आहे आणि आजही पुन्हा एकदा त्या मराठी माणसाची दखल दिल्लीला घ्यावी लागली आहे, मोदी शहांना घ्यावी लागली आहे. आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीसांचं नाव हे संसदीय समितीमध्ये घेतलं जाणं हे त्या अर्थाने खूप महत्त्वाचं आहे. आता ते दिल्लीत जाणार आहेत, याचा अर्थ मी जसं मगाशीही म्हटलं की महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री म्हणून त्यांना दूर केलं जात आहे आणि मग आता त्यांना केंद्रामध्ये ते मंत्री होतील असं अजिबात आत्ता घेता येणार नाही. रादर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना मला तरी असं वाटतं की 2029 पर्यंत भाजप हलवणार नाही. ज्या मधल्या काळामध्ये चर्चा होत्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यांना केलं जाऊ शकेल, आता या चर्चांना तसा बघायला गेलं तर पूर्णविराम मिळालेला आहे. शहांनी एकनाथ शिंदेंना जो संदेश द्यायचा आहे तो दिलेला आहे. कारण पुन्हा एकदा मी सांगतो, याचं कारण हे जे आंदोलन आहे, हा जो युवा तुटलेला आहे आणि आज जे काही सरकार बॅकफूटवर गेलेलं आहे देश पातळीवर, आज महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य आहे भाजपसाठी. त्यामुळे भाजपसाठी महत्त्वाचं राज्य असताना या महाराष्ट्रामध्ये 2029च्या दृष्टीनं प्रचंड काम करावं लागणार आहे. आणि ते जर काम करण्याचा तेवढा सक्षम जर नेता कोणी असेल, अभ्यासू नेता जर कोणी असेल, तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, ज्यांनी या राज्यामध्ये 133 आमदारांची संख्या आणून दाखवली आहे, ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नंबर 1चा पक्ष बनवून दाखवला आहे, ज्यांनी महापालिकेवर सत्ता आणलेली आहे, मुंबई महापालिकेवर सत्ता आणलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आत्ताच्या काळामध्ये महाराष्ट्रातनं हलवलं जाणार नाही, हे मी याही आधीच्या व्हिडिओजमधनं सांगितलेलं आहे आणि आत्ताही ठामपणाने सांगतो. फक्त जर झालंच तर निवडणुकीच्या 2029च्या आधी, कारण शेवटी राज्यातली काही गणितं ही कितीही तुम्ही नाकारा, ती जातीपातींवर आधारित असतात. महाराष्ट्रामध्ये आज मराठा समाजाचा डॉमिनन्स आहे, तो मोठ्या प्रमाणावर आहे, तो यापूर्वीपासून चालत आलेला आहे. त्यामुळे जर का तशा अर्थाने जर का काही दखल घ्यायची झाली तर एक 6 महिने, 8 महिने, वर्षभर आधी कदाचित मुख्यमंत्री बदल होऊ शकतो, जर झालाच तर. पण त्याचीही शक्यता मला 60% कमी वाटते आहे. पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. मी पुन्हा एकदा सांगतो, आजची स्थिती उद्या राहत नाही, उद्याची स्थिती परवा राहत नाही. पण आज जर का आजच्या पर्स्पेक्टिव्हमधनं जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून हलणार नाहीत. त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे. आत्ता जे काही महाराष्ट्रामध्ये
सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे जेवढे मोठे जे काही प्रोजेक्ट मोठमोठाले प्रोजेक्ट सुरू आहेत ते त्यांना 2029च्या आत पूर्ण करायचे आहेत आणि पुन्हा एकदा सर्व ताकदीनिशी महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता कशी आणता येईल याची मोठी जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांवर दिली आहे. पण हे सगळं होत असताना आता देवेंद्र फडणवीसांना हे आव्हान स्वीकारायचं आहे की एकीकडे महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि ती जबाबदारी त्यांना निभवायची आहे. त्यातून आपल्याबरोबर असणारे मित्रपक्ष, त्यातल्या कुरबुरी या गोष्टी बघायच्यात. जे आज मोठमोठाले इन्फ्रा प्रोजेक्ट होत आहेत ते त्यांना 3 वर्षामध्ये पूर्ण करायचे आहेत. आणि त्याचबरोबर जर आता संसदीय समितीवर जर का त्यांची नेमणूक झाली तर राष्ट्रीय पातळीवरच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालावं लागणार आहे. त्यामुळे 3 ते 4 पातळींवरचं आव्हान, विरोधकांचं आव्हान, असं सगळं आव्हान देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या काळामध्ये स्वीकारावं लागणार आहे. त्यांना ते झेलावं लागणार आहे. पण म्हणूनच म्हणतो ना आपण की देवेंद्र फडणवीसांना शेवटी भाजपच्या पॉवर सेंटरमध्ये फडणवीसांची एंट्री होती आहे, हाच त्याचा अर्थ आहे. पुढे जाऊन कळेलच बातमी कधी येते आहे, बातमी आल्यानंतर त्याचे अपडेट्स काय आहेत त्याचा आपण नक्की व्हिडिओ करूयात. पण आत्ताचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. शेवटी एक लक्षात घ्या, बातमी म्हणून आपल्याला बातमी द्यावीचीच असते आणि आपण असत्य म्हणून कधीच बोलायचं नसतं, बोलणारही नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांची जी कामगिरी आहे ती कामगिरी आहे ती आपल्याला नाकारता येणार नाही. जिथे देवेंद्र फडणवीस त्यांचे निर्णय चुकतील तिथे आपण ठोकायलाही कमी करणार नाही आहोत. पण जी गोष्ट आजच्या दिवशीची जो विषय आहे त्या दृष्टीतनं जर का देवेंद्र फडणवीसांकडे बघितलं, त्या नजरेतनं बघितलं तर त्यांचं काम काय आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि जी काही त्यांची वर्णी लागते तो तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.